नमस्कार. मी डॉक्टर नरेंद्र दिनकर महाले, उपशिक्षक, सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल. आपण सर्वजण बघत आहात की या ठिकाणी स्वामीनारायण गुरुकुल या शाळेमध्ये ज्या शिक्षकांची 12 वर्ष सेवा होते त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी हे प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि ज्यांची 24 वर्ष सेवा पूर्ण होते त्यांना वेतन श्रेणीचे प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे एकंदरीत शिक्षकांना हे प्रशिक्षण त्यांच्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये अद्ययावतता आणण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षण होत आहे आणि एक जमेची बाब सांगायची म्हटली म्हणजे की शिक्षकांची हजेरी जी आहे ती ही प्रामुख्यानं या ठिकाणी महत्वाचा विषय बनलेला आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक तासाला शिक्षकाला या ठिकाणी उपस्थित राहावं लागतंय, सही करावी लागते आणि ही सही ऑनलाईन या ठिकाणी संचालक साहेबांच्या टेबलवरती या ठिकाणी दिसत असते, म्हणजे ती अपलोड करावी लागते. म्हणजे हजेरीच्या बाबतीत देखील 100% हजेरी या प्रशिक्षणासाठी आवश्यक आहे. असं अत्यंत शिस्तबद्ध पण ज्ञानाने समृद्ध अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी होतंय. या प्रशिक्षणामध्ये मी एक सुलभक या नात्यानं मला सुद्धा शिकवायला फार चांगला वाटतंय, कारण मला सुद्धा नवनवीन विषय या ठिकाणी शिकायला मिळालेत आणि या सर्व 12 वर्ष 24 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांचे अध्ययन अनुभव देखील या ठिकाणी फार उपयुक्त ठरतात. या प्रशिक्षणामध्ये या 10 दिवसांमध्ये सर्वजण उत्तम पद्धतीने अभ्यास करणार आहेत आणि या प्रशिक्षणाचा फायदा निश्चितच या सर्व शिक्षकांना होईल. मी या ठिकाणी नम्रपणे महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. इतकं सुंदर अशा प्रकारचं प्रशिक्षण शिक्षकांसाठी आयोजित केलं. धन्यवाद. हा फार उत्तम अशा प्रतीचा अनुभव होता, कारण या ठिकाणी जेही प्रशिक्षणार्थी होते त्यांची उपस्थिती ही 100% पूर्ण वेळ होती. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं नवनवीन येणारे जे विषय होते या सर्व विषयांचं मार्गदर्शन या ठिकाणी शिक्षकांना करण्यात आलेलं आहे. सुलभक या नात्यानं या ठिकाणी सावदा गुरुकुलला माध्यमिक स्तरावर वरिष्ठ वेतन श्रेणी, प्राथमिक स्तरावर या प्रशिक्षणावर खूप सकारात्मक परिणाम झालेला आहे. कारण की पूर्णच्या पूर्ण जो आशय होता हा शिक्षकांपर्यंत पोहोचलाय. कानाडोळा करण्याची शिक्षकांना संधीच मिळाली नाहीये. याचा अर्थ असा की प्रशिक्षण हे पूर्णपणे यशस्वीतेकडे गेलेलं आहे. आणि ऑनलाईन चाचण्या ज्या होत्या या ऑनलाईन चाचण्याच्या अनुषंगानं जो एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, यामध्ये सर्व्हरच्या माध्यमातून काही तांत्रिक अडचणी आल्या, पण एक सुलभक या नात्यानं जिल्हा स्तरावर जे प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे नमस्कार. मी डॉक्टर नरेंद्र दिनकर महाले, सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय यावल. स्वामीनारायण गुरुकुल सावदा या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण होत आहे. या प्रशिक्षणासाठी स्वामीनारायण गुरुकुल सावदा या संस्थेने जी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी शिक्षण विभागाच्या वतीनं नम्रपणे ऋण व्यक्त करतो. या संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सचिव, संपूर्ण कार्यकारिणीचे मी नम्रपणे ऋण व्यक्त करतो की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी वर्ग खोल्याची व्यवस्था करून दिली आणि उत्तम अशा भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो, कारण त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालं. आमचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय साहेबरावजी शिंदे साहेब, सन्माननीय प्रफुल्लजी मानकर, सन्माननीय संदीप मांडवकर सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. स्वामीनारायण गुरुकुल सावदा या ठिकाणी रावेर व यावल तालुक्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या परीक्षणामध्ये शिक्षकांनी ऑनलाईन टेस्ट आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वाध्याय यासारख्या कार्यांना पूर्णपणे न्याय दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध विषयांची व्याख्यानं झालेली आहेत, ती सुद्धा शिक्षकांनी ऐकलेली आहेत. यानंतर आता 10 दिवसांचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वाध्यायाचे कार्य त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर कृती संशोधन, नवोपक्रम आणि प्रकल्प हे सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिलेले आहेत. विद्यार्थी म्हणजे प्रशिक्षणार्थी बरं का, की ज्यांची 12 आणि 24 वर्ष सर्व या ठिकाणी सेवा झालेली आहे. म्हणजे एकंदरीत संशोधनाचे कार्य हे 40 दिवसांचे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या सर्वांचं एकंदरीत मूल्यमापन होणार आहे आणि या मूल्यमापनाला 50% मार्क मिळणे हे अनिवार्य आहे. ज्यांना 50% मार्क मिळाले ते प्रशिक्षणार्थी या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे एकंदरीत अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेबरोबर मूल्यमापनाची प्रक्रिया देखील या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि या ट्रेनिंग मधनं, या प्रशिक्षणामधनं हा 12 वर्ष आणि 24 वर्ष सेवा झालेला माझा शिक्षक वर्ग निश्चितच अद्यावत होऊन जाणार आहे. त्याबद्दल शिक्षण विभागाचे पुन्हा एकदा नम्रपणे आभार. धन्यवाद.